तर नमस्कार मंडळी, आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो। मंडळी, आज आहेत आमच्या गावच्या गणपती बाप्पांचे विसर्जन। तर मंडळी, दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा व्हिडिओ बनवत आहे। तर मंडळी, आज आहे विसर्जनाचा दिवस आणि बाप्पा निघालेत आपल्या गावी। तर मंडळी बघा, या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करताना तुम्हाला दिसत असेल की गावातील सर्व गणपती आमच्या होलीच्या मैदानावर जमा झालेले आहेत। आता इथून बाप्पाचा प्रवास हा खाडीच्या दिशेने होणार आहे, कारण का आमची वाडवडिलांपासून जी परंपरा आहे खाडीवर म्हणजे समुद्रामध्ये विसर्जन करण्याची, तर ती आजपर्यंत चालत आलेली ही वाडवडिलांपासून परंपरा आहे। तर आता बाप्पा इथून डायरेक्ट निघणार ते समुद्राच्या दिशेने। पूर्वी समुद्राचा म्हणजे विसर्जनाचा रस्ता हा शेताच्या बांधावरून होता, परंतु आता लोक शेती करत नसल्यामुळं, जास्त गत झाल्यामुळं, चिखलाचा रस्ता असल्यामुळे आता जो आता रस्ता आम्ही यूज करतो त्या रस्त्याने बाप्पाची ही निघणार आहे। तर विसर्जन सोहळा आहे आज आमचा, आणि ह्या वर्षी जरा आमच्या गावातल्या तरुणांनीसुद्धा बँजो पार्टीचं आयोजन केलेलं आहे। तर आता बाप्पाच्या मिरवणूक ही वाजत गाजत ही समुद्राच्या दिशेने निघत आहे, तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटत आहे। तर बघा, तरुणांचा उत्साह देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतोय। तर अशा पद्धतीचा एक पारंपरिक विसर्जन सोहळा आमच्या गावचा असतो। आमच्या गावाने जपलेली ही वाडवडिलांपासून संस्कृती आणि परंपरा या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते। संपूर्ण गाव एकजुटीने, सर्व गावातील गणपती एकजुटीने विसर्जनाच्या मार्गाने प्रवास करत असतात। या ठिकाणी आपल्याला तो पूर्ण एकजुटीचा प्रवास, एकजुटीची संस्कृती जपणारं गाव या ठिकाणी तुम्हा सर्वांना पाहायला भेटतं। तर बघा, या ठिकाणी तुम्हाला आता सर्व बाप्पा एकत्रित परतीच्या प्रवासाला निघाले आहेत। सगळ्यांचं मन भरून आलेले असतात, या ठिकाणी दिसत आहेत। पूर्ण गाव एकत्र या ठिकाणी आपल्याला दिसतोय। तर मंडळी, अशा पद्धतीचा आमचा हा विसर्जन सोहळा असणार आहे। तर चला मंडळी, व्हिडिओला आपण सुरुवात केलेलीच आहे। तर बाप्पा आपल्या परतीच्या प्रवासाला निघालेल्या आहेत, सगळ्यांचं मन दुःख दाटून या ठिकाणी आलेलं दिसत आहेत। तर बघा, हा पूर्ण आमच्या गावचा माहोल, सगळीजण सोबतच बाप्पाच्या परतीच्या प्रवासात सामील होतात, ह्या विसर्जन सोहळ्यामध्ये सामील होतात। तर अशा पद्धतीचं असतं गावाकडचं विसर्जन सोहळा। गणपती बाप्पा मोरया मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, ह्या आवाजात पूर्ण भक्तजन दुःख दाटून आपल्या बाप्पाला ही करत असतात। तर या ठिकाणी बघा, हा खाडीचा प्रवास म्हणजे समुद्राच्या दिशेने जाणारा प्रवास, हा विसर्जन सोहळा या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतोय। तर मंडळी, कुठे जाऊ नका, आमच्या गावातील गणपती विसर्जन सोहळा अगदी मनोभावनेने या ठिकाणी होतो, तर तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतोय। तर चला मंडळी, कुठे जाऊ नका, आमचा गावचा हा विसर्जन सोहळा कशा पद्धतीचा असतो, कशा रीतीने होतो, तो या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटेल। निसर्ग हिरवळ भारी, नटली धरती सारी। गणपती बाप्पा मोरया, मोरया, लवकर या, जय। सारे बाप्पाच्या स्वागताला सज्ज होऊया, गणराया गणराया, एकदंता विघ्नहर्ता गणराया, हे गणराया, हे गणराया।
एकदंता विघ्नहर्ता गणराया रूप तुझे गोड गोजिरे पिवळा पितांबर शोभून दिसे पिवळा पितांबर शोभून दिसे पिवळा पितांबर शोभून दिसे आम्ही सारे तुझी लेकरे तुझविन देवा राहू कसे तुझविन देवा राहू कसे तुझविन देवा राहू कसे मुखी गोड गीत गाऊ मुखी गोड गीत गाऊ तुझे हे मोरया गणराया हे गणराया पोचलेले आहेत. तर हा आहे आमचा पूर्ण समुद्र, दरवर्षी तुम्हाला पाहायला भेटतो. तर ह्या समुद्रामध्येच बाप्पाचं विसर्जन केलं जातं. म्हणजे संपूर्ण आमच्या गावातील जे पण गणपती असतात ते या ठिकाणीच विसर्जन केले जातात. तर या ठिकाणी आता बाप्पाचं विसर्जन होणार आहे. तर आताच थोड्या वेळाने आरती केली जाईल. शेवटच्या आरती केल्यानंतर बाप्पाचं विसर्जनाच्या दिशेने परतीचा प्रवास सुरू होणार आहे. तर मंडळी बघा, आरतीला सुरुवात झालेली आहे. तर मंडळी याच ठिकाणी आरती होईल आणि त्याच्यानंतर बाप्पाचं विसर्जन केले जाईल. गौरी कुमरा चंदनाची मोठी कुमकुम केशरा हिरे जड मुकुट शोभा शोभरा चरणी गागरिया जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती जय देव पीतांबर कैवर वंदना सरसोंड वक्र तुंड श्री नयना दासा माता माता हे सदना संकष्टी पावावे निर्माणी रक्षावे सुवर वंदना जय देव जय मंगल मूर्ती व श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती जय देव विक्राला ब्रह्मांडी माला अभिषेक कंडकाला तेनची ज्वाला लावण्य सुंदर मस्त जोडा जय देव जय शंकरा ओ स्वामी शंकरा वल्लभ जानकी हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे मोरया रे बापा मोरया रे बापा मोरया रे 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 मोरया रे बापा मोरया रे
तर मंडळी बघा, या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत असेल की आरती झालेली आहे आणि बाप्पा आपल्या परतीच्या प्रवासाला निघालेला आहे। तर बघा, या ठिकाणी बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी मंडळी बाप्पाला घेऊन निघत आहेत। आता याच बंदरामध्ये म्हणजे आमच्या समुद्रामध्ये गौरी गणपतीचं विसर्जन केलं जातं। तर समोरच्या बाजूला समुद्राच्या गणपती बाप्पाचं विसर्जन केलं जातं, तर डाव्या बाजूला गौरीचं। तर हा गौरी गणपती चं विसर्जनाची आता सुरुवात झालेली आहे। तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटत असेल तर बाप्पाचा हा परतीचा प्रवास हा प्रत्येकाला म्हणजे दाटून येणारा आहे। प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू असतात, कारण का हे 7 दिवस खूप महत्त्वाचे आनंदाचे होते असं प्रत्येकाला जणू वाटत असतं। आणि आज बाप्पा त्याच्या घरी निघालेला आहे, तर या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतोय। तर खरंच हे गणपती उत्सव अगदी म्हणजे सुख समृद्धीचं असतात। या ठिकाणी लोक आनंदाने गावाला येतात, ह्या सणाला नाचतात, खेळतात, खूप आनंद वगैरे अशा सगळ्या गोष्टी या ठिकाणी करतात। आणि आज बाप्पा परतीचा प्रवासाला आपला प्रवास करतो, त्या ठिकाणी प्रत्येकाचं दुःख मन भरून अशा सगळ्या गोष्टी या ठिकाणी येतात। तर मंडळी असा आमचा पूर्वीपासून वाढल्यापासून चालत आलेली गणेशोत्सवाची गौरी गणपती गणेशोत्सवाची परंपरा आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला भेटते। तर मंडळी बघा, तेजो इकडे बघ। बोले इकडे बघ। अरे पडला पडला।
सजला निसर्ग तुझ्या स्वागताला, सप्तरंगी तोरण शोभे न भांगणाला. सजला निसर्ग तुझ्या स्वागताला, सप्तरंगी तोरण शोभे न भांगणाला. दुःख दूर नेना हे देवा गणा, दुःख दूर नेना हे देवा गणा. तव चरणावर ठेवितो माथा, लवकर येना बाप्पा तू एकदंता, लवकर येना बाप्पा तू